गावान 2 लग्न 1 हालत एकेच दिवशी. ती पोर कुठेतरी बघल्यासारखी वाटत होती म्हणून तिची का बघत बसलेलो. बाहेरच्या बाजूला हातांच्या गाड्या घालून दमलो. नवरा नवरीची कारण की फोटो शूटिंग संपत नव्हती. रातचे मानगरला पोहोचलो वरात घेऊन. पप्पा मोठ्यापाला बरोबर बोलतो, मोठ्या पोरांपेक्षा बारकी पोरा जाम आगाव झाली. आतापासूनच आवडे आगाव वागताना पुढे जाऊन कधी आगाव वागतीन याचं टेन्शन म्हणा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत म्हणून कराव्याची गावांची सगळे घरची बारकी पोरालीन बहिणीशींची रावाला. 6 वाजता लगीन आहे. 4:30 वाजता बाहेरच्या बाजूला वादळवार आला. मोठ्यामीची साडी उरली ती गवलीच नाही. कपरा स्टँडला लावलेलं घरण घेऊन जा अशी मम्मीच बोलताच मी दिशी पालालो. वरच्या बाजूला मोठ्या मिला आलता. टेन्शन साडी उरलेली म्हणून मोठापा बोलतो काय साली पण होते बोलतो. पत्रा अंगावर पारल्यावर चिंदाक्षी हाडूकून राहणार नाही असं पोरांना बोलतात. समोरच्या बाजूला बघताच गावान पाटील वलींची पत्राच उरली. सगळी लोक शोधत बसलेली कोणची पत्रा उरली म्हणून. तीन दिदींची पत्रा उरून आपली मानव लागली तर मानमोरण म्हणून टेन्शन. देवाचा मांडव ना हवेली दोन्ही पण उरला त्याचं पण टेन्शन आलता. आता लगीन कुठं लावायचा. जराच वेळा पाऊस पडून सगळा मांडव उरला. नंतर समाजला लगीन ओलूबाईच्या देवला नाही. प्रेझेंट पॉकेट भरला घेतलं त्याच्यावर पण नाव चुकीचा टाकला. मग ओलूबाईच्या देवला पोहोचलो. समोरच्या बाजूला उभा राहिलो. नवरा नवरीच्या सोबत 4-5 फोटो काढलं. लॉक पण शूट केला आणि त्याच्यानं बोललो फक्त या मेकअप या आजूच आहेत. हे पोरीनं उद्या बघल्यावर तर तुम्ही लागणार पण नाही. घरा पोहोचलो. भावट्याचा बर्थडे होता म्हणून बामून डोंगरीचा मित्र आलतो. त्यांना बोललो भगतचं नाव तरी सांगा काय आहे, कारण की सगळे कधी जाऊन मॅची जिंकताना कुठं हरतच नाही. पावसान मांडव गेलो म्हणून इथं पण विठ्ठल रखमाच्या देवला दुसरा लगीन होता. गावान हालत पण होती. ते पोरीला कुठंतरी बघल्यासारखी वाटत होती म्हणून मी तिच्याकडे सारखा बघत होतो. बाकी काहीच विषय नाही, काही समजू नका दुसरा काही. नवरा नवरीला गॅटानूच थांबवली कारण की पैसे घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही असं त्याने आधीच बोललेलो. 30,000ला का सोरतच नव्हती म्हणून 20,000 वालो. 20,000 वर्षी 10,000 वालो. मग तवा 10,000 घेतलं. पोचलो मानगरला. देवला जवळ देवला नव्हती नवरा नवरी न बाहेरच्या बाजूला इथं पटांग वाजवत होतो. तर 16 इथं इजमेंट करत होतो. बाकीचा सगळा फुल ब्लॉग मध्ये युट्यूबला बघायला भेटन आणि युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. असंच मिनी ब्लॉग आणि मोठं ब्लॉग येत राहतील.